कहाणी आहे छत्तीसगडमधल्या रायपूरची। रायपूरमध्ये ड्रग तस्करीचं एक मोठं रॅकेट पोलिसांना सापडलं आणि तुम्ही म्हणाल की त्याचा आपल्याशी काय संबंध, तर मुंबईमधनं या प्रकरणामध्ये एका तरुणीला अटक करण्यात आली आहे आणि त्यानंतर जी माहिती समोर आली आहे ती अक्षरशः हादरवणारी आहे। यामध्ये समोर आलेली आहे ड्रग क्वीन असं जिला म्हटलं जातंय ती मुलगी आणि नेमकं जे काही घडलंय ते अत्यंत भयानक आहे। म्हणजे पैशांच्या पायी नवी पिढी कुठल्या थराला जातीये याचं हे खरं तर उदाहरण आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। मुलीचं नाव आहे नव्या मलिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। व्यवसायाने मुलगी इंटेरियर डिझायनर आहे, फॅशन डिझायनर आहे। ती नाईट पार्ट्यांमध्ये ड्रग पुरवणाऱ्या टोळीशी संबंधित असल्याचा आरोप आहे। पण फक्त आरोप नाहीये तर या प्रकरणामध्ये अनेक घटना आहेत, अनेक लिंक सुद्धा आहे। याची सुरुवात कुठे झाली तर एका आठवड्यापूर्वी रायपूर पोलिसांनी देवेंद्र नगर नावाचा तिकडचा भाग आहे तिथल्या ओव्हरब्रिज जवळून 3 मुलांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे जेव्हा चौकशी केली तर नव्या मलिक हे नाव समोर आलं। सुरुवातीला ही मुलगी फक्त मध्ये पुरवणारी असेल किंवा ही या पद्धतीची दलाली करत असेल असं त्यांना वाटलं, पण त्यानंतर तिची जेव्हा तपासणी करण्यात आली, तिच्याबद्दल जेव्हा माहिती मिळाली तर ती सगळी फारच इंटरेस्टिंग आहे। म्हणजे त्यातला एक मुलगा आहे हर्ष आहुजा आणि हाच मुलगा खरं तर फुटला आणि सगळं जे काही रामायण महाभारत आहे ते समोर आलं। बरं, आरोपी असलेली नव्या मलिक ही अनेक क्लब, पब आणि फार्म हाऊसमध्ये होणाऱ्या VIP पार्ट्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रग्सचा पुरवठा करत होती। दिल्ली, मुंबई, पंजाब, हरियाणासारख्या मोठमोठ्या ठिकाणी जे ड्रग तस्कर आहे या सगळ्यांशी तिचे संबंध होते आणि या पोरीच्या फोनमध्ये 36 जणांसोबत ती ॲट अ टाइम चॅटिंग करत असल्याचं समोर आलं। बरं, इतकंच नाही, तपासाच्या दरम्यान पोलिसांनी या नव्या मलिकचं लोकेशन बघितलं, ते मुंबईमध्ये सापडलं आणि तिला अटक करण्यात आली। तिला रायपूरला आणण्यात आलं। आता सध्या तिला पोलीस कोठडी ठोठावलेली आहे, पण तिच्याकडे त्याच्या संबंधीमध्ये अनेक टॅबलेट सापडल्या, ड्रगचे पॅकिंगचं सामान सापडलं, 2 मोबाईल सापडले, यासोबतच मोठी कॅशसुद्धा सापडली। बरं, नव्याचं जे टार्गेट आहे ना हे सुद्धा फार भयानक होतं। म्हणजे नव्या मलिक आणि तिची मैत्रीण असलेली विधी अगरवाल या दोघी जणी आणि यांच्या सोबत काही इतरही मुले असाव्यात, तर या सगळ्या जणी मिळून वेगवेगळ्या वयोगटाच्या लोकांना टार्गेट करायच्या। यांचं पहिलं टार्गेट काय होतं तर कॉलेज आणि विद्यापीठामधले जे विद्यार्थी-विद्यार्थिनी होते तर त्यांना ते टार्गेट करायचे। म्हणजे या सगळ्या आरोपींकडे जवळपास 27 ग्रॅम MDMA असं सापडलेलं आहे। एक कार सापडली, 85,000 सापडले, वजन करण्याचं मशीन सापडलं, 5 मोबाईल सापडले, असा जवळपास 20 लाखांचा ऐवज जो आहे तो जप्त करण्यात आला। बरं, या पोलीने आत्तापर्यंत 850 जणांना नादाला लावलेला आहे। नेमकं प्रकरण काय आहे तर रायपूरमध्ये दररोज या प्रकरणामध्ये रोज नवे खुलासे होत आहेत। म्हणजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या इंटेरियर डेकोरेटर तर आहेच, फॅशन डिझायनिंगसुद्धा करते, पण याच्यासोबत तिचा संबंध येतो तो फॅशन शो किंवा नाईट पार्ट्यांमध्ये। या पार्ट्यांमध्ये ती आणि तिची मैत्रीण विधी अनेकदा सहभागी होत होत्या। या सगळ्यामध्ये तिला ड्रग्सची सवय लागली। सवय नशा जेव्हा आहारी गेली तेव्हा ती वेगवेगळ्या तस्करांच्या संपर्कामध्ये आली। बरं, मग त्याच्यानंतर पैसे पण पाहिजे ड्रग खायला, काय ड्रग ओढायला, मग त्याच्यासाठी तिने स्वतःच तस्करी सुरू केली। एक साधी मुलगी, एक सुंदर दिसणारी मुलगी असा काही उद्योग करू शकते कोणाच्या खरं तर डोक्यात पण नाही आलं, पण ही अनेकांशी बोलत होती। हिच्या मोबाईलमध्ये 300 पेक्षा जास्त नंबर आहेत, म्हणजे ज्यामध्ये अनेक राजकारणी, मोठे मोठे अधिकारी, कापड व्यापारी किंवा या भागातले अनेक मुलं जे आहेत जे बड्या घरातले आहेत तर ते सुद्धा त्यांचे नंबरसुद्धा आहे। म्हणजे लोकांशी ओळखी करायच्या, त्या पोरांशी ओळखी करायच्या, त्यांच्याशी चॅटिंग करायचं आणि हळूहळू त्यांना ड्रग्सची सवय लावायची। नुसती सवय नाही लावायची तर त्यांना पुरवायला सुरुवात करायची। बरं, नव्या मलिक हे एक फक्त नाव आहे, पण याच्या व्यतिरिक्त तिच्या वरती पण लोक आहेत आणि तिच्यापासनं अनेकांना ड्रग पुरवठा करणारे खालचं सुद्धा जाळं आहे। त्यामुळे याच्यामध्ये अनेक मोठे मासे जे आहेत ते गळाला लागण्याची शक्यता आहे। म्हणजे सामान्य घरातल्या तरुणीने पैशाच्या हव्यासापायी जे काही केलेलं आहे त्यामध्ये आता अनेक जण अडचणीत येणार आहेत, अनेक मोठमोठी नावंसुद्धा असणार आहेत। काही नावं खरं तर पोलीस सांगत नाही आहेत, पण त्यांचं असं म्हणणं आहे की सगळी धक्कादायक ही सगळी कहाणी आहे आणि ड्रग क्वीन असं तिला एक नाव दिलेलं आहे माध्यमांनी। पण हे जरी असं तरी या ड्रग क्वीनच्या नादाला आता कोण कोण लागलेलं आहे आणि कशा पद्धतीचं हे रॅकेट आहे, कशा पद्धतीने सामान्य घरातल्या किंवा कशा पद्धतीने पोरांची, नव्या पिढीची फसवणूक केली जाते याचं हे उदाहरण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। या सगळ्याबाबत काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।